मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशोक हा वडगावचे सरपंच शामराव पाटलांचा एकुलता एक मुलगा. पाटील घराण्याकडे गेल्या 17 पिढ्यांपासून गावची पाटीलकी आणि स्वातंत्र्यानंतर गावची सरपंचकी चालत आलेली. पिढीजात गर्भ श्रीमंती असल्याने अख्ख्या खानदानात कोणाला कधी शिक्षण घेण्याची गरजच भासली नाही. खाऊन पिऊन मस्त शरीर कमावून मस्तवालपणे पुढारपण करत जीवन जगायचे सोडून उगाच डोसक्याला शिक्षणाची अभ्यासाची भुणभुण लावून घ्यायची तसदी कोणी घेतलीच नाही. शाळेत येणाऱ्या पाटलाच्या पोरांना शाळेतल्या मास्तरांनी त्यांच्या हातात आहे तोपर्यंत पुढे ढकलत नेऊन सोडला होता. पण मॅट्रिकला बोर्डाची परीक्षा असल्याने त्यांच्या 17 पिढ्यात आजपर्यंत कोणीही मॅट्रिक झाला नव्हता. त्याचप्रमाणे अशोकची ढकलगाडी 9वी पास झाली. अशोक वडिलांकडे मित्रांना पार्टी देण्यासाठी पैसे मागायला आला. आनंदाने त्याच्या हातात पैसे देत शामराव म्हणाले, अशोकराव, पुढचे वर्ष मॅट्रिकचे आहे. पहिल्या झटक्यात मॅट्रिक पास व्हा, मग बघा अख्ख्या गावाला गाव जेवण देतो आणि तुम्हाला पाहिजे ते बक्षीस देतो बघा. ते ऐकून अशोक आनंदाने म्हणाला, खरंच आबा, मॅट्रिक पास झाल्यावर तुम्ही मला पाहिजे ते बक्षीस देणार? अरे का नाही देणार? आपल्या पाटील घराण्यात आजपर्यंत कुणीच मॅट्रिक झालेला नाही. तुम्ही तो झेंडा फडकवा, मग पाहिजे ते मागा बघा. आबा, मी मॅट्रिक पास झाल्यावर तुम्ही मला हिरो होंडा मोटरसायकल आणि स्मार्टफोन घेऊन देणार असाल तर मी एका झटक्यात पास होऊन दाखवतो बघा. शाबास पठ्ठे, मग मी तुला ती वंडा आणि फोन दिलाच म्हणून समज. पण नुसतं मॅट्रिक होऊन थांबायचं नाही, तर पुढं कॉलेजात जाऊन डिग्री बी मिळवून आणायची आहे. कशाही परिस्थितीत अशोकला ग्रॅज्युएट करण्याचा शामरावांचा इरादा पक्का होता. त्याची कारणेही तशी रास्तच होती. आजपर्यंत त्यांच्या घराण्याकडे गावची सत्ता लिलया चालत आली होती. पण अलीकडे 10-15 वर्षांच्या काळात शामरावांना विविध राजकीय क्लुप्त्या योजून डावपेच लढून सत्ता टिकवावी लागत होती. कारण मतदाराचे वय 21 वरून 18 झाल्यामुळे सुशिक्षित तरुण पिढी मतदार झाली होती. शिकलेल्या मतदारांची संख्या वाढल्याने जागृत मतदार देखील वाढला होता. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आल्याने विविध वार्ड आणि सरपंचकी कोणत्याही गटासाठी आरक्षित होत होती. चाणाक्ष शामरावांनी SC, ST, OBC सगळ्या गटाची माणसे मळ्यात वाड्यावर आपल्या शिक्षण संस्थेत कामाला ठेवली होती. महिला राखीव जागा असेल तर अडचण नव्हती. महिला त्यांच्या घरातच होत्या. अशा प्रकारे सगळ्या नमुन्यांचे शिक्के शामरावांच्या खिशात असल्याने ग्रामपंचायतीची सूत्रे आपल्या ताब्यात ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. अशा प्रकारे विविध बुजगावणी उभी करून ते राखीव जागांच्या संकटावरती मात करण्यात यशस्वी झाले होते. तशात एक नवीनच संकट चालून आलं होतं. पॅन कार्ड, आधार कार्ड, गावकऱ्यांच्या खात्यावर परस्पर जमा होणारे सरकारी पैसे, ते काढण्यासाठी ATM कार्ड, ऑनलाईन सातबारे उतारे, डिजिटल ग्रामपंचायत, त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या कॉम्प्युटर, इंटरनेट असला डोक्यात न शिरणारा प्रकार. 1760 सरकारी योजना, पंतप्रधान सडक योजना, निवारा योजना, अटल पेन्शन योजना, BPL योजना असल्या योजनांची रांगच्या रांग लागली होती. पैसे मिळवण्यासाठी ऑनलाईन करावे लागणारे अर्ज वगैरे गोष्टी अर्धवट शिकलेल्या शामरावांच्या डोक्यात शिरता शिरत नव्हत्या. त्यामुळे दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागत होतं. आता या वयात हे सर्व समजावून घेणे आपल्याला शक्य नाही. आता आपला पोरगा हाताशी आला आहे, त्याला शिकवून तयार केला तरच तो सत्ता चालवायला समर्थ होईल, नाहीतर 17 पिढ्यांपासून चालत आलेली आपल्या घराण्याची सत्ता जाण्यास जास्त वेळ लागणार नाही. म्हणूनच त्यांनी अशोकला शिकवून नव्या आधुनिक युगाची सत्ता चालवायला समर्थ बनवायचा निर्धार केला होता. एकदा तो ग्रॅज्युएट झाला की मग काय त्याचं डोकं आणि आपली राजकीय ताकद या जोरावर मुलाची सत्तेच्या घोड्यावरची राजकीय मांड अशी पक्की करायची की त्याचा सत्तेचा घोडा नुसत्या गावातच नाही तर जिल्हा परिषद, विधानसभेपर्यंत दौडला पाहिजे.
ही त्यांची महत्वाकांक्षा होती. 9वी पर्यंत अधूनमधून कधीतरी शाळेत जाणारा तो शाळा चालू होताच नियमितपणे शाळेत जाऊ लागला. त्या पाठीमागची खरी गोम वेगळीच होती. 9वी पर्यंत मुलांची एक व मुलींची एक अशा 2 तुकड्या होत्या. पण 10वीला विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे मुले व मुली एकाच वर्गात बसू लागली होती. पहिल्यांदाच वर्गात मुली आल्याने खुश झालेला अशोक मुलींच्या बाजूच्या डेस्कवरती बसू लागला. त्याचे सगळे लक्ष मुलींकडेच असल्याने शिक्षकांनी शिकवलेले त्याच्या डोक्यावरूनच जायचे. 10वीच काय, त्याला साध्या 5वीच्या परीक्षेला जरी बसवले तरी तो पास होऊ शकला नसता. एकदा का 10वी पास झाले की हिरो होंडा गाडी आणि मोबाईल फोन घेऊन कॉलेजात शिकायला जायचं. तेथील शहरी फॅशनेबल मुली, मौज मज्जा अशी गुलाबी स्वप्ने त्याला पडू लागली होती. अभ्यासात तो ढ असला तरी बाकी गोष्टीत त्याचं डोकं भन्नाट चालायचं. त्यामुळे 10वी पास कसं व्हायचं याचा त्याचा मास्टर प्लॅन तयार होता. 10वीच्या परीक्षेचा फॉर्म भरताच त्याने कॉलेजात शिकणारा गावातला एक हुशार विद्यार्थी श्रीधरला गाठलं. त्याला 10वीचा थोडाफार अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. परीक्षेचे टाइम टेबल येताच ते त्याने श्रीधरकडे पोचवलं. परीक्षा चालू होताच श्रीधरनं आरामात त्याच्या नावावर परीक्षेचे सर्व पेपर दिले. परीक्षा केंद्र त्याच्याच शाळेत होतं आणि शाळेचे चेअरमन शामराव पाटील असल्याने अडचण तर काहीच आली नाही. उलट परीक्षक म्हणून आलेले सर्व शिक्षक श्रीधरला मदत करण्यास तत्परतेने पुढे पुढे करत होते. अशा प्रकारे अशोक चांगल्या मार्काने पास झाला. अशोक पास झाल्याने शामरावांना स्वर्ग 5 बोटे उरला. त्यांनी सगळ्या गावाला बुंदीचं जेवण दिलं. रात्री मळ्यात बोकड कापलं गेलं आणि मांसाहारी लोकांची जंगी पार्टी झाली. नवी कोरी होंडा घेऊन आणि कानाला फोन लावून अशोक गावभर उंडारू लागला. तालुक्याचे छोटे शहर त्याच्या गावापासून 8 ते 10 किलोमीटरवर होते. कॉलेजात ऍडमिशन घेऊन तो राहण्यासाठी चांगली रूम शोधू लागला तेव्हा रामराव म्हणाले, "अरे अशोक, तू गावातून मोटरसायकलवर शहरातील कॉलेजात गेलास तर 15 मिनिटांत पोचू शकतोस. मस्तपैकी आरामात आपल्या वाड्यात राहायचं, घरचं चांगलं चुंगलं खायचं प्याचं आणि हे सोडून तो असं एकटा तिकडा हॉटेलचं घाण जेवण खात कसा रे राहणार आहेस?" अशोक गंभीर चेहरा करून म्हणाला, "अहो आबा, कॉलेज संपल्यावर कोणत्या बी टायमाला जादा तास असत्याती, कार्यक्रम असत्याती. दिवसभर लायब्ररीत आणि रात्री स्टडी रूम मध्ये जावं लागतं या. मित्रांना घेऊन अभ्यास करावा लागतो. कॉलेज शिक्षण एवढं काही सोपं नाही. दिवसभर पोरांना अभ्यासात नुसतं रगडून काढत्याती. उगाच नाही डिग्री अशीच मिळत." हे ऐकताच आबाला फार वाईट वाटलं. आपल्या पोराच्या डोसक्याला निव्वळ ताप आहे. उंडरायच्या या तरुण वयात आपण आपल्या पोराचा उगाच असल्या अभ्यासाच्या गाण्याला जुंपून टाकलं, यामुळे ते अस्वस्थ झाले. अशोक शहराबाहेरच्या एका घरातील माडीवरच्या खोलीमध्ये मित्रासोबत राहू लागला. सकाळी कॉलेज, दुपारी एखादा पिक्चर, संध्याकाळी बाजारपेठेत भटकणं, रात्री रूमवर गावाकडून आलेल्या जेवणाच्या डब्यावरती ताव मारणं, असा साधारण त्याचा दिनक्रम होता. तो राहत होता त्याच्या समोरच्या बाजूला मोठ्या आवारात खाजगी हॉस्पिटल होतं. नेमक्या त्याच्या इमारतीसमोरच त्या आवाराचं गेट होतं. गेटच्या बाजूला हॉटेल व पानाची टपरी होती. रात्री जेवण झालं की तो मित्रांना घेऊन पानाच्या टपरीवर येत असे आणि पान, मावा, कधी सिगारेट तर कधी गुटखा या व्यसनाचा आनंद बिनधास्तपणे घेत असे. शहरात त्याला ओळखणारं कोणी नव्हतं. कोणाचं कसलं बंधन नव्हतं. त्यामुळे शहरात जणू काही मौज मज्जा करायलाच तो आला आहे असे तो वागत होता. मित्रांना घेऊन तो दवाखान्याच्या आवारात फेरफटका मारे. त्या आवारात मोठी बाग होती व बागेच्या चारी बाजूंनी रस्ता होता. अलीकडे तर दुपारीही त्याचा त्या आवारात फेरफटका सुरू झाला होता. त्याचं कारण म्हणजे दवाखान्यातली जुली नावाची नर्स त्याला आवडू लागली होती. तिच्याकडे पाहिलं की ती त्याला स्माईल देई. त्याने एक दोनदा संधी साधून तिच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न केला, तर ती त्याच्याशी चक्क बोलली देखील होती. त्यामुळे त्याचा जीव तिच्यामध्ये चांगलाच गुंतत चालला होता. याउलट कॉलेजात सर्व मुली त्याच्यापासून 4 हात दूर राहत. कोणी मोबाईल, खर्चायला मुबलक पैसा, मोकळा ढोकळा चैनी स्वभाव, यामुळे त्याच्याभोवती मित्रांचे कोंडाळे जमा व्हायला वेळ लागला नाही. कॉलेजमध्ये केवळ मौज मज्जा करायला आलेल्या उडाणटप्पू मुलांची गँग समजून सर्व मुली त्यांच्यापासून दबकूनच दूर राहत.
असं समजून सर्व मुली त्यांच्यापासून दबकून दूर राहत. अशोकच्या कल्पनेतील कॉलेज जीवनाचा गुलाबी फुगा फुटला होता. अशा स्थितीत तो सहजासहजी प्रतिसाद देणाऱ्या जुलीमध्ये गुंतत जाणे स्वाभाविकच होते. जुली ही काळी सावळी असली तरी आकर्षक होती. केसांचा बॉबकट, फॅशनेबल सलवार कुर्ता, रेखीव बांधा यामुळे ती अविवाहित तरुणी वाटत असे. पण तिचं लग्न झालेलं होतं. तांत्रिकदृष्ट्या ती विवाहित असली तरी दुर्दैवाने ती अविवाहित असल्यासारखी कुमारिकाच होती. ती काम करत असलेले हॉस्पिटल ज्या डॉक्टरांचे होते, त्यांच्या आई वडिलांनी ते हॉस्पिटल उभारले होते. कारण ते दोघेही डॉक्टरच होते. त्या काळात त्यांच्या घरी अनसुयाबाई नावाची एक गरीब विधवा स्त्री कामाला होती. आई वडील दोघेही 24 तास वैद्यकीय व्यवसायात गुंतलेले असल्याने घरातील सर्व जबाबदारी अनुसुयाबाईकडेच होती. सध्याचे डॉक्टर तिच्याच अंगाखांद्यावर वाढले होते. दवाखान्याच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये अनसुयाबाईला राहण्यासाठी छोटं घर देण्यात आलं होतं. त्या विधवा बाईला दयानंद नावाच्या एकुलत्या एक मुलाशिवाय कोणीही नव्हतं. उंचापुरा, जाडाजुडा, अडाणी, टक्कल पडलेला दयानंद प्रथम दर्शनी भारदस्त माणूस वाटायचा. पण तो बावळट, मठ्ठ, वेडगळ तर होताच, शिवाय भयंकर खादाड व आळशी होता. तो शाळा तर शिकला नाहीच, पण कसले कामही करत नसे. वय झाले तसे अनसुयाबाईंनी त्याच्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. ही गोष्ट डॉक्टरांच्या कानावर जाताच त्यांनी तिला बोलावून घेतलं व अतिशय गंभीरपणे विचारलं, "अनसुयाबाई, दयानंद स्वतः लग्न करायचे म्हणतोय काय?" "साहेब, तो काहीच म्हणत नाही, पण माझ्यानंतर त्याला सांभाळणार कोण, याची काळजी मला लागून राहिली आहे. त्याचं लग्न केलं तर तुम्ही त्याच्या बायकोला निदान झाडूवाली नाहीतर आया म्हणून तरी दवाखान्यात लावताल, याची मला खात्री आहे. माझ्यानंतर बायकोच्या जीवावर त्याचे पुढचे आयुष्य सुरळीत चालू राहील, म्हणून मीच त्याचे लग्न करायचं ठरवलं आहे. अनसुयाबाई, तुम्ही दयानंदाची अजिबात काळजी करू नका. तुम्ही राहता ती जागा व तुम्हाला देतो तेवढा पगार मी त्याला जन्मभर देणार आहे." डॉक्टरांचे ते उद्गार ऐकून अनसुयाबाई अतिशय गहिवरल्या. त्यांच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. डॉक्टर पुढे म्हणाले, "आता त्याच्या लग्नाचा विषय डोक्यातून कायमचा काढून टाका. कारण त्याच्या लग्नामुळे त्याच्या बायकोच्या आयुष्याचं वाटोळं होणार आहे. एक डॉक्टर म्हणून सांगतो, तुमचा दयानंद लग्न करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या अपात्र आहे." त्यानंतर अनसुयाबाईंनी त्याच्या लग्नाचे प्रयत्न कायमचे बंद केले. पण त्यांची त्याच्या भविष्याची काळजी मात्र कमी झाली नाही. डॉक्टरांनी त्याला राहायला घर आणि पगार जरी दिला तरी त्याला साधा चहा करता येत नाही. पैशाचा हिशोब कळत नाही. त्यामुळे त्याची काळजी वाटणं स्वाभाविक होतं. वर्षभरातच अनसुयाबाईंना कॅन्सरचे निदान झाले. त्या आधीच थकलेल्या होत्या. तशात तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर म्हटल्यावर त्यांना आपला मृत्यू समोर दिसतच होता. स्वतःच्या मृत्यूपेक्षा त्यांना पोटच्या पोराच्या भविष्याची भीती वाटू लागली. तशात त्यांना कोणीतरी सांगितलं, "तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न केले नसल्याने तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. लग्न करून त्याचे हात उजवले नसल्याने तुम्हाला नरकात जावे लागेल." हे ऐकून त्यांची भीती तर आणखीनच वाढली. मधल्या काळात एकदा त्यांच्या पाहुण्याकडून दयानंदसाठी स्थळ चालून आलं होतं. डॉक्टरांनी बजावल्यामुळे त्यांनी ते नाकारलं होतं. एका दूरच्या खेड्यात त्यांच्या जातीच्या एका माणसाने ख्रिश्चन स्त्रीशी विवाह केला होता. मागासवर्गीय असणारी ती स्त्री कन्व्हर्टेड ख्रिश्चन होती. त्यामुळे जातीतल्या लोकांनी त्या कुटुंबाला बहिष्कृत केलं होतं. त्यांना जुली नावाची एक मुलगी होती. जातीच्या अडचणीमुळे तिचे लग्न जमत नव्हतं. आपल्याला नरकात जावे लागणार या भीतीने ग्रासलेल्या अनसुयाबाईंनी दयानंदचा आणि तिचा विवाह गुपचूपच उरकून टाकला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे अगदी निश्चिंतपणे प्राणोत्क्रमण झाले. डॉक्टरांनी जुलीला दवाखान्यात आया म्हणून कामाला लावून टाकलं. जुलीच्या कामातील चलाखी, बौद्धिक हुशारी लक्षात घेऊन त्यांनी तिला 6 महिने नर्सिंगचे ट्रेनिंग दिले आणि दवाखान्यात नर्स करून टाकलं. जुली मनमोकळी, बोलकी व कष्टाळू होती. अनसुयाबाईची सून म्हणून डॉक्टरच तिला महत्त्व देत असल्याने दवाखान्यात तिचे महत्त्वाचे स्थान निर्माण झाले. लग्नानंतर काही दिवसांनी आपले चुकीच्या माणसाशी लग्न झालं आहे हे तिच्या लक्षात आलं. पण तिने हे दुःख बाजूला ठेवले, कारण आपण कितीतरी वर्षे बिनलग्नाच्या एका छोट्या खेड्यात
आणि बहिष्कृत कुटुंबात खितपत पडलो होतो. या लग्नामुळे आपल्याला शहरात राहायला मिळू लागलं. पगाराचे सर्व पैसे आपल्याच हातात येतात. आपण कधी काही नर्स होऊ, नर्सचा गणवेश आपल्याला परिधान करायला मिळेल, याचा स्वप्नात देखील विचार आपण केला नव्हता. दवाखान्यात आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी बोलता येतं. पेशंट मॅडम मॅडम म्हणून महत्त्व देतात. या सगळ्या गोष्टीमुळे ती जाम खुश होती. आईविना पोरक्या झालेल्या दयानंदची तिला दया यायची आणि त्याला 2 टाइम पोटभर खाऊ घालण्यात तिला आनंद वाटायचा. आईपेक्षाही चांगले चुंगले पदार्थ बायको खाऊ घालते, यामुळे दयानंद खुश होताच. पण आपल्याला सुद्धा बायको आहे, याचं त्याला जास्तच अप्रूप वाटायचं. पूर्वी सर्वजण त्याची दयानंद लग्न कधी रे करणार म्हणून टिंगल करायचे. आता आपल्याला भारी बायको मिळाली. आपल्याकडे जे लोक कधी ढुंकूनही पाहत नाहीत, ते आपल्या बायकोच्या पुढे पुढे करतात, याचंच त्याला मोठं कौतुक वाटायचं. आईचे कधी काही न ऐकणारा तो बायकोची प्रत्येक गोष्ट निमूटपणे ऐकायचा. पाळीव कुत्र्याप्रमाणे घराच्या कोपऱ्यात किलकिल्या डोळ्यांनी बायकोकडे पाहत पडून राहायचा. जुलीचा हा इतिहास अशोकला माहीत असण्याचे काही कारण नव्हते. त्याला जुली आवडू लागली होती आणि तो तिच्यात गुंतत चालला होता. याचं महत्वाचं कारण अशोक खेड्यातल्या वातावरणातून आला होता. खेड्यात तरुण मुले मुली एकमेकांशी कधीच बोलत नसत. चुकून कोणी बोललेला आढळला तर दोघांची काहीतरी भानगड आहे अशी चावई सर्व गावभर उठत असे. जुली आपल्याकडे पाहून हसते, आपल्याशी बोलते, याचा अर्थ तिचे आपल्यावर प्रेम आहे, म्हणून तोही तिच्या आत गुंतत चालला होता. एके दिवशी दुपारी अशोक रूमकडे निघाला होता. सामानाची मोठी पिशवी हातात घेऊन भर उन्हात जुली घराकडे निघाली होती. तिला पाहताच त्याने गाडीचा वेग कमी केला आणि हॉर्न वाजवला. वळून पाहणारी जुली हसतच थांबली आणि म्हणाली, प्लीज सोडता का मला? त्याने लगेच आनंदाने तिला पाठीमागे बसायला सांगितलं आणि खुशीतच गाडीचा ॲक्सेलरेटर वाढवला. एका हातात जड पिशवी घेऊन बसलेल्या तिने अचानक होंडाने वेग घेताच खाली पडण्याच्या भीतीने घाबरून आपला दुसरा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. आयुष्यात पहिल्यांदाच एका तरुणीने खांद्यावरती ठेवलेला हाताचा स्पर्श अनुभवणारा तो गावरान गडी हुरवून गेला आणि त्याने होंडाचा वेग वाढवला. तिच्या सांगण्यानुसार त्याने गाडी दवाखान्याच्या पाठीमागे नेऊन एका पत्र्याच्या घरापुढे थांबवली. दारापुढे कोंबड्यांना दाणे टाकत उभा असणारा दयानंद पुढे आला आणि त्याने जुलीच्या हातातील पिशवी घेतली. अशोकच्या खांद्यावर हात ठेवून खाली उतरत जुली म्हणाली, थँक्स बरं का, चहा तरी घेऊन जा की. पिशवी घेऊन उभा असणारा दयानंद त्याला मान हलवून घरात बोलावत होता. तो लाजून म्हणाला, नको नको, परत कधीतरी येईन. तिने गोड हसत हात हलवून त्याला बाय बाय करत निरोप दिला. हवेत तरंगतच अशोक रूमवर आला. आपण गाडीचा हॉर्न वाजवल्यानंतर जुलीने वळून पाहिल्यापासून ते ती त्याच्याकडे पाहून हसत बाय बाय करण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण तो पुन्हा पुन्हा आठवत होता. त्या रात्री जुली त्याच्या स्वप्नात आली. त्या दिवसापासून अशोकच्या दवाखान्यात चक्रा सुरू झाल्या. पण जुलीच्या जीवनात दुसरा चक्रवात सुरू होता. तो तिला भेटण्यासाठी अधीर झाला होता, पण तिच्या जीवनात दुसराच अध्याय सुरू होता. 6 महिन्यापूर्वीच तिचे एका वॉर्डबॉय बरोबर सूज जमलं होतं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता. पण लग्न केले तर डॉक्टर दोघांनाही कामावरून काढून टाकतील, या भीतीने वॉर्डबॉय नोकरी सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी गेला होता आणि तेथे त्याने नोकरी मिळवली होती. जुलीसाठीही नोकरीचा शोध घेऊन त्याने तिला तिकडे येण्यासंबंधीचा निरोप दिला होता. एके दिवशी दुपारच्या ड्युटीवर जाताना ती बॅग घेऊनच निघाली. दयानंद ढाराढूर झोपला होता. तिने विचार केला, 6 वाजता ड्युटी संपताच घरी येऊन स्वयंपाक करावा आणि रात्री दवाखान्यातून बॅग घेऊन ट्रेन पकडावी. पण डॉक्टरांनी एक नर्स रजेवर असल्याने तिला रात्री 9 पर्यंत ड्युटी करण्यास सांगितलं. 9 वाजता ड्युटी संपताच तिने दवाखान्यातच युनिफॉर्म बदलून बाहेर पडण्याची तयारी केली. रात्री 9 वाजले तरी बायको आली नाही, त्यामुळे पोटात कावळे ओरडू लागल्याने दयानंद तिला शोधत शोधत दवाखान्यात आला. भुकेल्या दयानंदला पाहून तिला वाईट वाटलं. तिने त्याच्या हातात 50ची नोट ठेवून बाहेर हॉटेलात खा, मला जरा उशीर होईल म्हणून त्याला बजावलं. तो गप्प खाली मान घालून निघाला. तिला त्याची दया आली. त्याला परत बोलावून तिने तिच्या पर्समधील काही नोटा त्याच्या खिशात कोंबल्या. रेल्वे स्टेशन गावाबाहेर बरेच लांब होते. तिकडे जाण्यासाठी ती रिक्षाची वाट पाहत
दवाखान्याच्या व्हरांड्यात उभी होती. इकडे रात्रीचं जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे अशोक पानाच्या टपरीवर आला आणि त्याने गुटख्याची पुडी तोंडात सोडली. सहज समोर पाहिलं तर जुली दवाखान्याच्या व्हरांड्यात उभी असलेली दिसली. तेवढ्यात तिचेही त्याच्याकडे लक्ष गेले आणि तिने त्याला हात करून बोलावले. आज नशीब जोरावर दिसतंय असं मनात म्हणत तो आनंदाने तिच्याकडे पळाला. त्याच्याकडे पाहून ती हसत म्हणाली, मी भावाकडे निघाले. प्लीज जरा मला स्टेशनवर सोडता का तुम्ही? गावाबाहेरच्या अंधाऱ्या रस्त्याने इतक्या दूरवर तिला एकटीला घेऊन जायला मिळणार या आनंदाने त्याने मान हलवली आणि तत्परतेने होंडा आणण्यासाठी गेला. दयानंद हॉटेलमधून वडापाव घेऊन दवाखान्याच्या समोरच्या बाकड्यावरती वडापाव खात बसला होता. अचानक तोंडावर पडलेल्या अशोकच्या गाडीच्या लाईटमुळे आणि गाडीच्या आवाजामुळे त्याने समोर पाहिलं. जुली अशोकच्या पाठीमागे त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसली आणि अशोक वेगात गाडी पळवत निघून गेला. बाहेर गेली असेल कुठेतरी, येईल परत थोड्या वेळाने, या विचाराव्यतिरिक्त त्याच्या डोक्यात कसलाही विचार आला नाही. जुली नेहमी पुरुषाशी बोलायची, वॉर्ड बॉयला घेऊन घरी यायची, त्याच्याबरोबर सिनेमाला जायची. याचे त्याला कधीच काही वाटलं नाही. उलट तिला आनंदात पाहून त्याला बरं वाटायचं. सर्वजण आपल्या बायकोच्या पुढे पुढे करतात याचे त्याला कौतुक होते. दयानंद बराच वेळ तेथे तिची वाट पाहत बसला. हॉटेल बंद करायची लगबग सुरू झाली होती. वडापाव त्याच्या पोटाच्या कोपऱ्यातच गेला होता, त्यामुळे परत त्याच्या पोटात कावकाव सुरू झाली होती. तो उठला आणि मिसळपाव घेऊन आला. त्याच्यावरती ताव मारून पाणी पिल्यावर त्याला झोप आली आणि तो तिथेच बाकड्यावरती आडवा झाला. सकाळी दवाखान्याचे आवार झाडणाऱ्या झाडूवाल्याने खराट्याच्या दांड्याने डिवचल्यावरच त्याला जाग आली. तो डोळे चोळतच घराकडे गेला. पाहतो तर घरात जुली आलेली नव्हती. त्याने घरात जाऊन ताणून दिली. दुपारी त्याला जाग आली तेव्हा दवाखान्याचा वॉचमन त्याच्या तळपायावरती हातातली काठी मारून त्याला उठवीत होता. जुली मॅडम कुठे आहेत? दुपारच्या ड्युटीवर आल्या नाहीत. डॉक्टर त्यांना बोलवतेत कधीपासून. हे ऐकून अर्धवट झोपेत असलेल्या दयानंदने नुसती नकारार्थी मान हलवली. या वेड्याला विचारण्यात काही अर्थ नाही म्हणून वॉचमननं आतल्या खोलीत डोकावून पाहिलं आणि तो माघारी निघून गेला. त्या दिवसापासून दररोज आपली बायको जुली आली का नाही ते पाहण्यासाठी तो दवाखान्यात चकरा मारायचा. हॉटेलात जाऊन हादडणे आणि घरी येऊन मनसोक्त झोपणे हा दयानंदाचा दिनक्रमच होऊन गेला. एके दिवशी तो हॉटेलात खाऊन बाहेर पडला तेव्हा त्याला टपरी समोर अशोक दिसला. तसा तो त्याच्या जवळ जात खेकसून म्हणाला, हे अशोक, माझी बायको रे कुठे आहे? मला काय माहिती कुठे आहे ते. हे खोटं बोलू नकोस. त्या दिवशी रात्री तू तिला गाडीवर घेऊन गेलास हे मी पाहिलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी. त्या दिवशी मी तर तिला स्टेशनवर सोडलं. मला काय माहिती आता ती कुठे आहे ते. हे ऐकताच दयानंद हातवारे करत बायकी आवाजात म्हणाला, अशोक, तूच माझ्या बायकोला पळवून नेलेस. सांग ती कुठे आहे ते. आसपासचे लोक ऐकताहेत हे पाहून मला काही माहित नाही असे म्हणत अशोकने तेथून पळ काढला. पण त्याच्या पाठोपाठ दयानंद त्याच्या रूमवर आला. इकडे तिकडे पाहत तो म्हणाला, हे सांग, माझी बायको कुठे आहे ते. अभ्यास करत बसलेला त्याचा मित्र आश्चर्याने दयानंदकडे पाहू लागला. तेवढ्यात दयानंदचे लक्ष आतल्या बंद दाराकडे गेलं. जुलीला इथेच लपवलं असणार म्हणून त्याने ते दार ठोठवायला सुरुवात केली. दरवाजा उघडून आतून अशोकचा मित्र पॅन्टची चेन लावत बाहेर आला. त्याच्याकडे संशयाने पाहत दयानंद आतमध्ये घुसला. आतले रिकामे संडास बाथरूम बघून तो अशोकला शिव्या घालत तिथून निघून गेला. तेथून पुढे तो अशोकनेच माझ्या बायकोला पळवलंय असं सर्वांना सांगत सुटला. आणि ही बातमी केवळ दवाखाना परिसरातच नव्हे तर अशोकच्या मित्रांपर्यंत देखील जाऊन पोहोचली. कर नाही तर डर कशाला असं म्हणून अशोक बेफिकीर असला तरी मनातून खजील झाला होता. एके दिवशी तो गॅलरीत उभा असताना त्याला समोरच्या मेडिकल स्टोअर मधून गावाकडची आर्ची औषधे घेताना दिसली. आर्ची ही त्याला सर्वात जास्त आवडणारी गावातील तरुणी होती. तिला गाठण्यासाठी तो लगेच खाली पळाला. तोपर्यंत ती औषधे घेऊन दवाखान्याच्या पायऱ्या चढत होती. तिच्या पाठोपाठ तो गेला आणि ती गेलेल्या रूम मध्ये शिरला. आत तिची आई बेडवरती झोपली होती. तिला सलाईन लावलं होतं. शेजारी आर्चीचा वडील भीमा बसला होता. अशोकला पाहून भीमा चढदिशी उठला आणि म्हणाला, अशोकराव, तुम्ही इकडे कसे?
ही आजारी असल्याचे तुम्हाला हो कसे कळाले? तात्या, मी समोरच्याच बिल्डिंगमध्ये राहतो. आर्चीला औषधे घेताना पाहिलं आणि अंदाज घेत आलो. त्याची नजर आर्चीकडेच होती. ती गालातल्या गालात हसत होती. भीमाकडे नजर वळवीत तो म्हणाला, पण वहिनीला अचानक काय झालं? रातच्याला हिरव्या मिरच्याचा मोठा गोळा हाणलाय आणि लागल्या तिला हगवण. मग आदल्या बघा दवाखान्यात 2-5 सलाईन लावून पैसे मोजलं तर की होणार बघा बरी. डॉक्टर सांच्याला घरी येऊन जा म्हणाले ती. आर्चीमुळे अशोक मोठ्या चिकाटीने बराच वेळ काही बाही बोलत तसाच तिथे उभा होता. आईबाप समोर असल्याने लाजलेली आर्ची भिंतीकडे तोंड करून हसत उभी होती. ते लक्षात आल्यावर भीमा स्वतःच उठला आणि म्हणाला, चला मालक, मीच येतो तुमच्या संग खालती सोडायला. खाली व्हरांड्यात आल्यावर अशोक भीमाचा निरोप घेऊ लागला. तेवढ्यात दयानंद तेथे आला आणि म्हणाला, हे अशोक, कोठे आहे रे माझी बायको? सांगणार की नाही? तूच तिला पळवून नेली आहेस. ते ऐकून भांबावलेला अशोक भीमाच्या कानात म्हणाला, लक्ष देऊ नका त्याच्याकडे, तो वेडा आहे. आणि अशोक लगेच तिथून सटकला. तो जाताच भीमाने दयानंदला सर्व काही विचारून घेतलं. संध्याकाळी गावात पोहोचल्याबरोबर भीमाने बायकोला व पोरीला घराकडे पाठवलं आणि तो तडक पाटलाच्या वाड्यावर गेला. त्याने सगळी हकीकत रामरावांना सांगितली. ते ऐकून रामराव रागाने म्हणाले, हे भीम्या, उगाच खोयागत काय बी सांगू नगस मला. अव मालक, त्या बाईचा खुद्द नवराच म्हणतोया की अशोकनच माझी बायको पळवल्या. मी स्वतःच्या कानानं ऐकलेलं हाय. आय शपथ खरं सांगतोया मालक. चेहरा उतरलेले पाटील पडेल आवाजात म्हणाले, बर, हे आता तुझ्या आणि माझ्यातच राहून दे. उगाच सगळ्या गावभर बोंबलं सुटू नगस बिनकामाचं. दोन्ही कानात बोटे घालून भीमा म्हणाला, काळजी करू नकासा मालक, या कानाचं त्या कानाला कळू देणार नाही. अशोकची भानगड आणि पाटलाचा पडलेला चेहरा बघून भीमाला आनंदाच्या उकळ्याच फुटत होत्या. वाड्याबाहेर पडताच भीमाने ही बातमी सगळ्या गावभर केली. अब्रूचे खोबरे व्हायची वेळ आल्याने रात्रभर जागे असणारे पाटील सकाळी जीप काढून तालुक्याच्या गावी निघाले. त्यांनी जीप दवाखान्यासमोर उभी केली आणि ते तडक डॉक्टरांकडे गेले. त्यांचे व डॉक्टरांचे जुने जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी अतिशय गंभीरपणे ही गोष्ट डॉक्टरांना सांगितली. ते ऐकून डॉक्टर मोठमोठ्याने हसत म्हणाले, अहो, यामध्ये तुमच्या अशोकचा काहीही संबंध नाही हो. त्यानंतर वॉर्डबॉय व जुलीची सर्व हकीकत कथन करून डॉक्टर म्हणाले, रात्री 10ला ट्रेन होती. येथून स्टेशन दूर असल्याने वेळेत पोहोचणं आवश्यक होतं. तेवढ्यात तिला अशोक दिसला. तिने त्याला विनंती करताच बिचाऱ्याने तिला गाडीवरती नेऊन सोडलं. तिने त्याला भावाकडे चालले आहे असे म्हणून सांगितलं होतं. आपल्या बायकोला त्याच्या गाडीवर बसताना दयानंदनं पाहिलं होतं. त्या दिवसानंतर ती आलीच नाही. त्यामुळे आपल्या बायकोला अशोकनंच पळवून नेला आहे असा त्याचा एकूणच ग्रह झाला. त्यामुळे ती गोष्ट तो सर्वांना सांगत सुटला. मी त्याला बोलावून खरं काय आहे ते सांगितलं. त्याला अशोकचे नाव घेऊ नको म्हणून बजावले आणि रागावलोही. पण तो खोळा अजूनही तसेच सांगतो आहे. पण त्या खोळ्याचं तोंड कसं बंद करावे तेच मला समजत नाही. ते ऐकून पाटील म्हणाले, साहेब, ही झाली वस्तुस्थिती. पण ही बातमी दवाखान्याच्या सगळ्या परिसरात झाली आहे. तुमच्या दवाखान्यात अख्ख्या तालुक्याचे लोक येतात. त्यांच्या करवी ही बातमी तालुकाभर व्हायला वेळ लागणार नाही हो. आमच्या घराण्याची बेअब्रू तर होईलच, पण अशोकचं लग्न जमणं सुद्धा मुश्किल होईल. आता तुम्ही एक काम करा, माझ्या आणि त्या खोयाची गाठ घालून द्या. मीच बघतो काय करायचंय ते. लागलीच डॉक्टरनी शिपायाला बोलावून त्यांना दयानंदचे घर दाखवण्यास सांगितलं. शिपायाने दाखवल्याप्रमाणे पाटील दवाखान्यामागच्या पत्र्याच्या खोलीजवळ पोहोचले. खोलीला लागून असलेल्या मोकळ्या पटांगणात वेडेवाकडे वाढलेल्या एरंडाच्या झाडाच्या छोट्या बुंध्याला एक शेरडी बांधली होती. ती त्यांना पाहून बॅ बॅ करून ओरडू लागली. तिच्या हिसक्याने एरंडाचे झाडू हलून एरंडाची वाळलेली बोंड खाली पडत होती. पांढऱ्या शेळीच्या अंगाला चिकटलेली काळी बोंड मज्जेशीर दिसत होती. बाजूला 2 कोंबड्या कॅ कॅ करत उकिरडा उकरत होत्या. इकडे खोलीच्या उंबऱ्यावर डोकं ठेवून व घरात पाय पसरून एकजण घोरत पडला होता. त्याचे फेंदारलेले नाक, उघड्या तोंडातून पुढे आलेले फारोळे दात आणि टक्कल पडलेलं वंड कपाळ विचित्र दिसत होतं. ओ दयानंदराव, उठा, उठा लवकर.
असं म्हणून मोठ्याने मारलेल्या हाकेला प्रतिसाद मिळत नाही हे पाहून पाटलांनी दाराची कडी मोठमोठ्याने वाजवली. तरीही त्याचे एका लाईनीत घोरणं चालूच होतं. शेवटी त्यांनी दोन्ही दरवाजे जोरजोरात हलवून अलीकडे ओढले. हातावर बसणाऱ्या दरवाजाच्या फटकाऱ्यामुळे दयानंद एकदाचा जागा झाला. कोण आहे, कोण आहे असं म्हणत त्याने अगोदर शेळी व कोंबड्या जागेवर आहेत का ते पाहिलं. मग म्हणाला, काय काम आहे? मी अशोकचा वडील तुम्हालाच भेटायला आलो आहे. ते ऐकताच तो धाडकन उठला आणि इकडे तिकडे बघत म्हणाला, कुठे आहे माझी बायको? तिला घेऊन आलात का? तुमच्या अशोकनेच तिला पळवून नेले आहे. पाटलांनी त्याला पाहून त्याची लायकी ओळखली. कोंबड्यांवरती झाकण्यासाठी ठेवलेले शेजारचे लाकडी खोके अलीकडे ओढून त्याच्यावरती बसत ते त्याला दरडावून म्हणाले, हे बाबा, खाली बस आधी, मग काय ते बोलूयात. दयानंद गुपचूप उमऱ्यावर बसला. पाटलांनी त्याला सर्व सत्यस्थिती सांगितली. मग त्याच्या पाठीवर थोपटत त्याची समजूत देखील काढली. दयानंद डोळ्यात पाणी आणून म्हणाला, आता मला हे घर सोडावं लागणार. ही शेरड्या आणि 2 कोंबड्या घेऊन मी कुठं व जाव? मला 2 टायम खायला कोण व घालणार? हे ऐकून पाटलांना वाईट वाटले. ते बराच वेळ विचार करत गप्प बसून राहिले. मग म्हणाले, तुझी राहायची आणि 2 टाइम खायची सोय मी करतो. दयानंद दिनवाण्या चेहऱ्याने आणि मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहू लागला. तसे ते म्हणाले, तुला आणखी 5-10 कोंबड्या व 5-6 शेळ्या देखील घेऊन देतो, पण तू त्या सांभाळशील का रे? ते ऐकून दयानंदने हसतच मान हलवली. पाटलांच्या मळ्यात एक सालगडी राहत होता. तो अधूनमधून परगावी जायचा, तर कधी गावात यायचा. त्यावेळी मळ्यात कोणीच नसायचं. दयानंद तेथे राहिला तर त्याच्या गैरहजेरीत राखणीला एक माणूस होईल. शेतात पिकात लावलेल्या नकली बुजगावण्याला घाबरून पक्षी येत नाहीत, मग या जिवंत बुजगावण्याला बघून चोर कशाला येतील? याने शेळ्या व कोंबड्या व्यवस्थित सांभाळल्या तर आपल्याला खायला अंडी, चिकन, मटण याची सोय होईलच. या सगळ्या गोष्टींचा विचार करून पाटलांनी दयानंदची राहण्याची सोय त्यांच्या माळ्यातच करून टाकली. त्याची जेवणाची सोय सालगड्याच्या घरात केली. दयानंद तेथे आनंदाने राहू लागला. दररोज सकाळी तो मळ्यातून भाजीपाला, दूध वाड्यावरती घेऊन यायचा. गडी माणसाला वाड्याच्या दरवाजाच्या आत बायका माणसांसमोर यायला बंदी होती. पण दयानंदला मात्र स्वयंपाकघरापर्यंत जाण्याची मुभा होती. बायकांना हाताखाली एक आयताच गडी मिळाला होता. घरातले बिछाने काढण्यापासून छोटी मोठी कामे बायका त्याला सांगायच्या. हा निरुपद्रवी नामधारी पुरुष पाटलांच्या दृष्टीने फारच फायद्याचा ठरला होता. अशोकचे प्रकरण झाल्यापासून रामरावांनी तर धास्तीच घेतली होती. ते विचार करायचे, 4 दिवसाखाली ओळख झालेल्या ख्रिश्चन पोरीला गाडीवर बसून अंधारात हे बेणं तिला घेऊन गेलं आणि गाडी सुटेपर्यंत तिच्या भोवती गोंडा घोळत तिथंच थांबलं होतं. बरं झालं ती बाया त्या वॉर्ड बॉयच्या नादी लागली, नाहीतर याच्याच गळ्यात पडली असती. आपल्या पोराच्या अंगात आपलंच रगात हाय, कधी काय भानगड करल ते सांगता येत नाही. म्हणून त्यांनी त्याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली आणि त्याच्या संमतीने एक मुलगी पसंत करून लग्न देखील पक्क केलं. वाड्यासमोर घातलेल्या भव्य मंडपात अशोकचा विवाह सोहळा अखेर पार पडला. अक्षता पडताच नवरा नवरी घरातल्या देवाचे दर्शन घेण्यासाठी वाड्यात आले. दर्शन घेतल्यावर अशोक आपली बायको शालिनीला वाडा दाखवत दाखवत बाहेर व्हरांड्यात आला. तेथे उभा असणारा दयानंद शालिनीकडे एकटक पाहत होता. तिला ते खटकलं. अशोकच्या ते लक्षात येताच तो म्हणाला, हे असं बघतोयस काय? हो बाहेर. दयानंद दात विचकत म्हणाला, घाबरू नका मालक, तुम्ही माझी बायको पळवली तशी मी तुमची बायको हो नाही पळवणार. शालिनीकडे वळून अशोक म्हणाला, लक्ष देऊ नकोस, तो चक्रम आहे. ते ऐकून दयानंद म्हणाला, मी चक्रम आहे म्हणून याने माझी बायको पळवली. ते ऐकून शालिनी रागाने निघून गेली. घाबरलेल्या अशोकने ही गोष्ट वडिलांना सांगितली. वडील शालिनीची समजूत काढू लागले तेव्हा शालिनी म्हणाली, 2 दिवसाखालीच आमच्या गावातील यांच्या कॉलेजात शिकणारा एक मुलगा म्हणाला होता की यांची दवाखान्यातली काहीतरी भानगड आहे म्हणून. त्यावेळी मी मात्र दुर्लक्ष केलं. पण आता माझ्या समक्ष खुद्द नवराच म्हणतो आहे की माझी बायको यांनीच पळवली आहे. आता मी कोणावरती विश्वास ठेवू? ते ऐकून रामरावांनी तर डोक्यालाच हात लावला. थोडा विचार करून ते म्हणाले, तुझं बरोबर आहे ग सुनबाई, तू आमच्या कोणावरच विश्वास ठेवू नकोस. थोडं थांब, आत्ता लगेच खरं खोटं करून टाकू. असे म्हणून त्याने नोकराला ताबडतोब मंडपात जाऊन
तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना घेऊन येण्यास सांगितलं. वाड्यात गेलेले नवरा नवरी अजून कसे आले नाहीत म्हणून शालिनीचे वडील वाट पाहत होते. तेवढ्यात डॉक्टरही लगबगीने आत जात असल्याचे बघून तेही त्यांच्या पाठोपाठ आत गेले. शालिनी डॉक्टरांना ओळखत होती. त्यांनी सगळा किस्सा रंगवून सांगितला. शालिनी अशोककडे पाहून हसू लागली. तिचे वडील बाहेर उभ्या असणाऱ्या दयानंदला म्हणाले, "का रे, तुझी बायको कोणी पळवली?" तो अशोककडे बोट दाखवून म्हणाला, "यानेच माझी बायको पळवली बघा." ते गंभीर चेहरा करून म्हणाले, "अरे अरे, तुझी बायको पळवली आणि आता माझी मुलगी पण पळवली बघ." ते ऐकून सर्वजण हसू लागले. तसे ते दयानंदच्या पाठीवरती थोपटत म्हणाले, "तू काही काळजी करू नकोस. तुझी राहण्याची व जेवणाची सोय जशी आमच्या व्याह्यांनी केली, तशी ते तुला नवीन बायको सुद्धा आणून देतील बघ." असे म्हणून त्यांनी रामरावाकडे पाहत डोळा बारीक केला. सर्वजण मोठमोठ्याने हसत होते आणि डोक्याला हात लावून लाजून खाली बघत रामरावही त्यांच्या हास्यात सामील झाले.